मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, सुपरहिट झाली आणि सगळे रेकॉर्ड या योजनेमुळे मोडून पडले। लोक म्हणतात 1,500 मध्ये तुम्ही काय बैलांना खरेदी करणार आहात, विकत घेणार आहात, लाच देणार आहात, काही बोलायला लागले। माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना थोडी तरी जनाची नाही तरी मनाची बांधली पाहिजे होती। खरं म्हणजे आम्ही ही योजना जी आहे, ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही फसवी योजना आहे, हे फक्त निवडणुकीपुरते चुनाव जुमला आहे। परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील, काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खटाखट पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली। परंतु महायुती सरकार आम्ही कधी असं म्हणणार नाही, कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले। एवढ्या लवकर, एवढ्या विक्रमी वेळात, कमी वेळात महिलांच्या, माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक, ही पहिली योजना आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। दिलेला शब्द पाळणार हे आपलं सरकार आहे आणि म्हणून आज काही लोक सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते, म्हणाले पैसे येणार नाहीत। जसे पैसे खात्यात आले की काही लोक म्हणाले पटापट पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल। अरे बाबा, हे देणारं सरकार आहे, ही देना बँक आहे, हे घेणारं सरकार नाही। आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणारं होतं, हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे। याचा आम्हाला अभिमान आहे। ज्या लोकांनी माझ्या बहिणींच्या या अतिशय महत्वाच्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय, त्या लोकांना माझ्या या बहिणी योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। एवढंच सांगतो की कोणत्याही राजकीय लाभासाठी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केलेली नाही। राज्यातल्या माता भगिनींच्या आयुष्यात सुखाचे, समाधानाचे दिवस आले पाहिजे, हीच आमची भावना आहे। आणि म्हणून या योजनेसाठी मगाशी अजितदादांनी सांगितलं की पूर्ण 33,000 कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे। आणि तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना ही कायम सुरू राहील। याचं कारण आपल्याला सांगतो, तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्याल, आम्ही 1,500वर थांबणार नाही। तुम्ही ताकद दिली तर 1,500चे, कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही। या योजनेच्या बद्दल जे गैरसमज पसरवतात माझ्या बहिणींमध्ये, भावांमध्ये, त्यांचा गैरसमज योग्य वेळी तुम्ही दूर कराल असा मला विश्वास आहे। योग्य वेळ आपल्याला माहित आहे कधी आहे ते, आणि म्हणून 1500वर आम्ही थांबणार नाही। आम्ही तुमचे भाऊ, तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर हे 1,500चे 2,000 होतील, तुम्ही आणखी बळ दिलं 2,000चे 2,500 होतील, तुम्ही बळ आणखी ताकद दिली, आशीर्वाद 3,000 होतील, आणि 3 पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आखडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो। कारण ही गरिबी आम्ही पाहिली आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही आलोय। मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे। महिन्याची काटकसर काय असायची ती मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिली आहे, माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिली आहे। आणि हे 1,500 रुपये जे दिले ते लोक म्हणतात हे 1,500 रुपये काय होणार, याच्यानी काही होणार नाही। 1,500 एवढी मोठी रक्कम नाही, पण 1,500 सर्वसामान्यासाठी
छोटी रक्कम देखील नाही. आणि म्हणून 1,500 म्हणजे वर्षाला 18,000 रुपये. 2 माझ्या बहिणी असल्या तर वर्षाला 36,000 रुपये. सासूबाई असल्या तर त्यांचे 18,000 रुपये, 54,000 रुपये वर्षाचे. त्या 3 गॅस सिलेंडर मोफत देतो ते वर्षाचे 2,400 रुपये. त्याचबरोबर किसान सन्मान योजना शेतकऱ्याची 6,000 केंद्राचे, 6,000 आपले, असे 12,000 रुपये वर्षाचे आपण देतो. मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं मुलींचं मोफत शिक्षण आम्ही करतोय. आणि ज्याला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, या राज्यामध्ये त्या मुलीला उच्च शिक्षण घेता येईल. कारण एका मुलीने शिक्षण घेता आलं नाही, आत्महत्या केली. त्याच दिवशी मी हा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पूर्ण 100% फी माफ करून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आपण करतोय, ते तर आपण पैसे धरतच नाही. आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000. 18व्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात 1,00,000 रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला. लेक लाडकी लखपती. आणि म्हणून एका घरामध्ये, एका कुटुंबामध्ये, त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दीदी, ड्रोन दीदी, उज्ज्वला योजना, जनधन योजना, महिला सक्षमीकरण, महिला सन्मान, महिला आत्मनिर्भर करा, हे सगळे योजना जर पकडल्या आपण तर मला सांगा वर्षाकाठी आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील. आणि म्हणून आम्हाला 1,500 थांबायचं नाही. महिला बचत गट, त्याचबरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं आहे. हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे. आणि माझ्या बहिणींना मला एवढंच सांगायचं आहे की सावित्रीच्या लेकी आम्ही, पाय आमचा ओढू नका, बंधनातून झालो मुक्त आम्ही, बेडी नवी तुम्ही घालू नका. 1500ची ओवाळणी माझी, त्यात थोडा तुम्ही टाकू नका. आई जिजाऊचा बाणा आमचा, नाद आमचा करू नका. हे माझ्या बहिणींनी त्यांना सांगायचं. या ठिकाणी पायाभूत सुविधा, रोड रस्ते आपण करतोय, इकडे कल्याणकारी योजनाही करतोय. माझ्या लाडक्या भावांसाठी देखील आम्ही योजना केली. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, 10,000 पर्यंत महिन्याला त्याला स्टायपंड मिळतोय, प्रशिक्षण भत्ता. देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या बहिणींना भावांनो की अशा प्रकारची योजना राबवणार हे देशातलं पहिलं राज्य आहे. आणि आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो. जे होणार नाही, जे कागदावर राहील ते आम्ही बोलणार नाही. आणि म्हणून गेल्या 2 वर्षात, 2.25 वर्षात एवढी कामं, एवढ्या योजना करणार हे पहिलं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. कारण आमच्याकडे आम्हाला स्वतः वैयक्तिक स्वार्थ नाही. आम्हाला काय मिळालं यापेक्षा आम्ही जनतेला काय दिलं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि आम्ही ही योजना मतांसाठी नाही, या माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठी आम्ही ही योजना केलेली आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगेन की आपली बचत गट सक्षम योजना असेल त्याला जी काय जोड द्यायची ती आम्ही देऊ. लखपती दीदी योजना जी केंद्राची आहे ती आपल्याकडे लाभार्थी खूप आहे, त्या माध्यमातून आपल्याला न्याय देऊ. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं मी आपल्याला सांगितलं. आणि त्याचबरोबर
या ठिकाणी जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहीण योजना देखील आमची आहे. ज्या लोकांनी माझ्या मुली बाळींची, माझ्या बहिणींची पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही.